एकाएकी त्याने जोरदार फुत्कार केला आणि ती भानावर आली. तो फणा उघडून तिच्या चेहऱ्यापासून अवघा हातभर अंतरावर उभा होता. देहातले सगळे अवसान एकत्र करून ती किंचाळली आणि त्याबरोबर बिछाण्यात उठून बसली. थंडीतही तिला दरदरून घाम फुटला होता. तिने खिडकीबाहेर नजर टाकली. दिवस उजाडला होता. म्हणजे हे एक वाईट स्वप्नच होतं. पहाटे पडलेलं वाईट स्वप्न. दिवसभर ती याच स्वप्नाच्या दडपणाखाली वावरत होती. खोल कोरड्या विहिरीतून बाहेर पडता न येण्याची घुसमट आणि आपल्या वयाच्या दुप्पट वय असलेल्या माणसाशी विवाह करावा लागण्याची हतबलता तिला एकसारखीच वाटली. ही सोयरीक जुळल्यावर इंद्रजितरावांच्या व्यसनाधीन आणि रंगेल आयुष्याच्या बातम्या उडत उडत माधवराव आणि नंदिनीच्या कानावर येऊ लागल्या. हे त्यांचे काही पहिलेच लग्न नव्हते. याआधीही इंद्रजितरावांचा 2दा घरोबा झाला होता. पण दोन्ही पत्नींना अशा काही हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या की दोघीही लग्नानंतर पहिल्या वर्षातच आजारी पडून देवाघरी गेल्या. कौशल्याबाईंच्या कानावरही या गोष्टी आल्या. पण श्रीमंत लोकांबद्दल नेहमीच अफवा पसरवल्या जातात असे त्यांनी म्हटले. त्यांचे वैभव लोकांच्या नजरेत खुपते. आता आपल्या लेकीला धनसुख ऐश्वर्य प्राप्त होणार म्हणून लोक मुद्दामच इंद्रजितरावांची बदनामी करत आहेत असा कौशल्याबाईंचा अंदाज होता. संपत्तीची जबरदस्त झापडे त्यांच्या डोळ्यांवर बांधली गेली होती. आपल्या भवितव्याच्या काळजीने नंदिनी दिवसेंदिवस खचून जाऊ लागली. माधवरावांना लेकीची काळजी होती, पण कौशल्याबाईंपुढे त्यांचे काहीच चालेना. शेवटचा उपाय म्हणून त्यांनी घरी जेवायचेच नाकारले. पण कौशल्याबाईंवर काही एक फरक पडला नाही. शेवटी पित्याचे हाल नको म्हणून नंदिनीच दुपारी त्यांना शाळेवर डबा घेऊन जाऊ लागली. तिलाही मोकळा श्वास घेता यायचा. नाहीतर दिवसभर आपल्या मातोश्रींकडून तिला कसा मातब्बर नवरा मिळणार आहे हेच कीर्तन ऐकावे लागायचे. त्या दिवशी डबा देऊन परतताना तो भेटला. तरुण, रुबाबदार, पाणीदार डोळ्यांचा आणि शहरी वेश असलेला, हातात अवजड पेटी आणि चालून चालून थकलेला. त्याने शाळा कुठे आहे म्हणून विचारले. तिने त्याची नजर टाळतच दिशा दाखवली. मनापासून आभार असं म्हणून तो त्या वाटेवर निघाला. ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कितीतरी वेळ पाहत राहिली. खरं तर त्याला शाळेपर्यंत घेऊनच जावं असंही तिला वाटलं. पण हे शालीनतेत बसणारं नव्हतं. अनोळखी तरुणासोबत तिने एकटीने फिरणे गावाला रुचले नसते. तिच्या मनातील जोडीदाराची प्रतिमा काही वेळासाठी तिच्या समोरच उभी आहे असे तिला वाटले. तो नजरेआड झाला. त्याला पुन्हा एकदा पाहता आले तर बरे असे वाटून ती पुन्हा घराकडे वळली. संध्याकाळी माधवराव घरी आले ते त्या तरुणासोबतच. मुंबईहून इथे बदली म्हणून आलेल्या त्या तरुण शिक्षकाकडे राहण्याची सोय नव्हती. माधवरावांनी आपल्या माडीवरची खोली त्याला भाड्याने देण्याचे कबूल केले. खरं तर पैशापेक्षाही त्यांना त्याचे बोलणे आणि हळूवार मन आवडले होते. त्या तरुणाला आपल्या घरात पाहताच नंदिनीच्या काळजात पुन्हा गोड हुरहुर जागी झाली. कौशल्याबाईंनी थोडी कुरकुर केली. एक देखणा तरुण आपल्यासोबत राहतोय हे इंद्रजितरावांना कळलं तर काय वाटेल. पण आता त्यांचे लग्न ठरले आहे ना, शिवाय लग्नात आपल्यालाही पैशाची उणीव भासेलच असे सांगून माधवरावांनी संमती मिळवली. या भाडेकरूच्या निमित्ताने का होईना, पण माधवरावांनी घेतलेला अबोला मिटला याचेच कौशल्याबाईंना समाधान वाटले. नंदिनीला तिची माडीवरची खोली रिकामी करून देण्यास सांगितली. तिने जराही तक्रार न करता आपले सामान आईच्या खोलीत हलवले. या खोलीच्या मागच्या दारातून अंगणात जाता यायचे आणि अंगणातून तिच्या माडीवरच्या खोलीची खिडकी दिसायची. कधी कधी खिडकीत तोही दिसायचा. नजरानजर झाली की आपुलकीने हसायचा. बस एवढंच. याशिवाय जाणून बुजून बोलण्याचा, ओळख वाढवण्याचा कुठलाही प्रयत्न त्याने केला नाही. तो ज्या नजरेने तिच्याकडे पाहायचा ती नजरच रत्नजडीत डबीत बंद करून मनाच्या तिजोरीत ठेवता आली तर तिला ठेवायची होती. कारण इतक्या निरपेक्ष आणि शुद्ध नजरेने तिला कुठल्याच तरुणाने पाहिले नव्हते.
एक तिचे वडील सोडले तर प्रत्येक पुरुषाच्या नजरेत तिने आपल्याबद्दलचे आकर्षण पाहिले होते. पण या तरुणाची गोष्टच वेगळी होती. पाहता पाहता आठवडा उलटून गेला आणि एवढ्या कमी वेळातच त्याने घरात सगळ्यांचे मन जिंकले. माधवरावांशी तो इतिहासापासून जागतिक घडामोडींपर्यंत सर्व विषयांवर चर्चा करायचा. शाळेतील कामात हातभार लावायचा. कौशल्याबाईंना त्याने लग्नाच्या खर्चाचे अंदाजपत्रक बनवून दिले आणि योग्य व्यवहार करून खरेदीत 100-200 रुपये कसे वाचवता येतील हे समजावून सांगितले. त्या तर खुशच झाल्या. नंदिनीशी तो फार बोलत नसे, पण एकदा चुकून त्याची कवितांची वही तिच्या हाती लागली आणि त्याचे संवेदनशील मन तिच्या पुढे उघडे झाले. हाच तो. याचीच स्वप्ने नव्हती का आपल्याला सतावत? अखेर तो भेटला, पण फार उशिरा भेटला. तिच्या आणि इंद्रजितरावांच्या कुंडल्या जोशीबुवांकडे पोचल्या होत्या. कुठल्याही क्षणी मुहूर्ताची तारीख आली असती आणि कौशल्याबाई तिची लग्नगाठ थोराड इंद्रजितरावांशी बांधण्यासाठी उतावेळ होत्या आणि नंदिनी मात्र इथे या तरुण शिक्षकाच्या चिंतामणरावाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. आणि यावेळी नियती प्रथमच तिच्या बाजूने उभी राहिली. कुंडल्या ठीक आहेत, पण पुढील 6 महिने तरी दोघांच्या पत्रिकेत लग्नयोग नाही. जोशीबुवांनी निरोप पाठवला. इंद्रजितरावांनी मोठी दक्षिणा देऊन पुढच्या महिन्यातला एखादा योग जुळवून आणाच असे म्हटले. पण त्यामुळे जोशीबुवा भडकले. दक्षिणेसाठी पांडित्य करणारे ते विक्रेते नव्हते. योग नाहीच. 6 महिने थांबा, अन्यथा वैवाहिक जीवनातील गंभीर धोक्यांना सामोरे जा, त्यांनी निक्षून सांगितले. 2 बायका आधीच दगावलेल्या इंद्रजितरावांना वैवाहिक जीवनातील गंभीर धोक्यांचे काहीच वाटत नव्हते. त्यांना लवकरात लवकर नंदिनीशी विवाह करायचाच होता, योग नसला तरीही. पण कौशल्याबाई मात्र जोशीबुवांच्या शब्दाबाहेर नव्हत्या. अखेर उतावळ्या नवरोबा इंद्रजितरावांना 6 महिने मन मारून थांबावेच लागणार होते. नंदिनीचा जीव मात्र भांड्यात पडला. मानेवरची कसायाची सुरी 6 महिने तरी पुढे ढकलली गेली. या 6 महिन्यात चिंतामणीसोबतचे जे क्षण जगता येतील तेच तिच्या उर्वरित आयुष्यासाठी ऊर्जादायी ठरणार होते. आता ती दोघं वरचेवर बोलू लागली. पुस्तकांवर, पानाफुलांवर चर्चा करू लागली. दोघांचे सूर जुळत होते. पण हा वसंत आयुष्यात काही क्षणांसाठीच आहे याची जाणीव तिला होती आणि तिच्या प्रेमाचा बहर आपला कधीच होऊ शकत नाही याचा सल त्याच्याही मनात होता. फार दिवस तग धरण्याची आशा नसूनही पहिल्या पावसानंतर जी हिरवळ उगते तशीच प्रेमाची हिरवळ त्यांच्या मैत्रीच्या वर्षावाने जीव धरू लागली. पण दिवस सरत गेले तसे आपल्या अंधकारमय भविष्याच्या जाणीवेने नंदिनी अधिकाधिक भयभीत होऊ लागली. एक दिवस कौशल्याबाई घरात नसताना तिने मनमोकळेपणाने रडून या विवाहाबद्दलची नाराजी आपल्या पित्याजवळ व्यक्त केली. त्यांनाही ही सोयरीक पसंत नव्हतीच, पण कौशल्याबाईंनी शब्द दिला होता. विवाहाची तयारी सुरू झाली होती. शिवाय इंद्रजितरावांसारख्या मातब्बर जमीनदाराशी ठरलेला विवाह मोडून पत्करावे लागणारे वैर माधवरावांसारख्या सामान्य शिक्षकाला परवडणारे नव्हते. नंदिनीला मग इतर कुणाकडेच त्यांनी सुखाने नांदू दिले नसते. माधवराव धर्मसंकटात सापडले होते. नंदिनीचे मन त्यांना कळत होते, पण काहीच उपाय नव्हता. त्यांची असहाय्यता नंदिनीला कळली. मन मारून ती दिवस वेचू लागली. तिचे खंगत जाणे चिंतामणीलाही कळत होते. इंद्रजितरावांशी सोयरीक जुळण्याआधीच आपण नंदिनीला का भेटलो नाही? भेटलो असतो तर तिच्या कुंडलीतील कुठल्याही दोषाची तमा न बाळगता आपण तिच्याशी विवाह केला असता. एकांतात त्याने तिला तसे बोलूनही दाखवले. तो असे जिव्हाळ्याचे बोलू लागला की तिच्या अंतरीच्या जखमांवर प्रेममयी फुंकर मारल्यासारखे तिला वाटे. हवी हवीशी पण क्षणभंगूर जाणीव. विवाहाला फक्त 3 महिने उरले. निमंत्रणे देण्यास सुरुवात झाली. त्या काळी खेडेगावात पायी चालतच प्रवास केला जायचा.
असंच एकदा कौशल्याबाई आणि माधवराव काही जवळच्या नातेवाईकांना निमंत्रण देण्यासाठी 10 मैलांवरच्या देवापूरला गेले. परतण्यासाठी अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागला. तोपर्यंत अंधारून आलं. नंदिनी घरी एकटीच होती. चिंतामणी ही शाळेच्या कामानिमित्ताने तालुक्याला गेला होता. त्यालाही परतायला रात्रच झाली असती. आपलं जेवण खाणं उरकून सगळी आवराआवर करून नंदिनी बिछाण्यावर पडली. लगेचच तिचा डोळा लागला. पक्ष्यांच्या किलबिलीने तिची झोपमोड झाली. अरेच्चा, एवढ्यातच पहाट झाली सुद्धा. तिचे तिलाच अजब वाटू लागले. अजून झोपावेसे वाटत असूनही ती उठली. तिने खोल श्वास घेतला. एक गोड गंध सर्वत्र पसरला होता. त्या गंधाने तिला खेचूनच अंगणात आणले. समोरचे नवल पाहून ती हरखूनच गेली. कालपर्यंत आम्रमंजिरींनी नटलेले अंगणातील आंब्याचे झाड रसरशीत पिकल्या आंब्यांनी लगडले होते. इतके आंबे की पानच दिसेना, रसाने मुसमुसून भरलेले. वसंत ऋतूला आता कुठे सुरुवात झाली होती. इतर झाडांना तर अजून मोहरही नीट धरला नाही आणि आपले झाड मात्र आंब्यांनी उतू चाललेले असे का? ती नवलाईच्या डोहात बुडाली होती, तरी त्यातील एकतरी आंबा चाखून पाहावा असे तिला वाटले. ती पुढे झाली आणि तेव्हाच तिला झाडावर काहीतरी हल्ल्यासारखे वाटले. ती जागच्या जागी थांबली. एकाएकी सगळ्याच्या सगळ्या आंब्यातून एक एक प्रचंड अळीच बाहेर पडू लागली, सापाप्रमाणे भासणारी. ते दृश्य इतकं भयान दिसत होतं की नकळत तिच्या तोंडून किंचाळीच फुटली आणि तिला जाग आली. यावेळी खरीखुरी जाग. म्हणजे तिने पुन्हा एक बिभत्स स्वप्न पाहिलं होतं. ती बिछाण्यावर उठून बसली. शेजारीच दिवा मिणमिणत होता. आई बाबा अजूनही परतले नव्हते. प्रथमच तिला स्वतःच्याच घरात भीती वाटू लागली. ती उठून पडवीत आली. दिवा हातात होताच. तो सोबत असता तर किती आधार वाटला असता. इतक्यातच तिला माडीवरून कसलीशी चाहूल ऐकू आली. चिंतामणीच तर नसेल. दिवा सावरत एक एक पायरी जपूनच चढत ती जिन्याने वर गेली. चिंतामणीचं दार बंद होतं, पण आतून कुजबुज ऐकू येत होती. तिने दारावर टकटक केलं. आवाज बंद झाले. तो दार उघडेना म्हणून तिने स्वतःच दार ढकललं. करकरत ते उघडलं. आतल्या अंधाराला तिच्या हातातील दिवा शह देऊ लागला. आत कोणीच नव्हतं. मग तिने ऐकलं ते काय होतं. भास असावा असं वाटून ती पुन्हा वळली. इतक्यात त्याच्या बिछाण्यावरून फिसकारल्यासारखा आवाज आला. तिच्या अंगावर एकदम काटा उभा राहिला. थरथरत्या हातांमुळे दिवाही थरथरू लागला. थरथरणाऱ्या प्रकाशात भिंतीवर थरथरणाऱ्या सावल्या भयप्रद वाटू लागल्या. तरीही धीर करून तिने पलंगाकडे नजर टाकलीच. पुन्हा एकदा तो दिसला. कालसर्प. त्याच्या बिछाण्यावर तो वळवळत होता. फणा उगारून फुतकारत होता. ती शहारली, प्राणांतिक किंचाळली. लटपटत्या पायांनी तिथेच उभी राहिली. हे भयान दृश्य पाहायलाच नको म्हणून तिने डोळे मिटून घेतले. तिचे हे भयप्रद किंचाळणे ऐकून दारापर्यंत पोचलेला चिंतामणी धावतच वर आला. त्याने डोळे मिटून थरथरत उभ्या असलेल्या नंदिनीकडे पाहिले. तिला धीर दिला. तिच्या हातातील दिवा सांभाळला. नंदिनीने पलंगाकडे बोट दाखवले, पण तिथे आता कुणीच नव्हतं. आधीही कुणी असेल असं वाटत नव्हतं, कारण नीट मांडलेल्या अंथरुणाची एक घडीही विस्कटली नव्हती. खिडक्याही सर्व बंदच होत्या. तरीही नंदिनीने सांगितलेल्या गोष्टीवर त्याने अविश्वास दाखवला नाही. तो तिला धरूनच खाली घेऊन आला. यायला पाणी दिले. तिला बरे वाटेपर्यंत तिच्या समोरच बसून राहिला. मध्यरात्रीपर्यंत कौशल्याबाई आणि माधवरावही पोचले. नंदिनीला त्यांच्या स्वाधीन करूनच तो माडीवर निघून गेला. काही वेळापूर्वी जिथे महाकाय नाग वळवळत होता, तिथेच तो आता बिनधोकपणे झोपला. मग तो कालसर्प तिला वारंवार दिसू लागला, स्वप्नातही आणि वास्तवातही. नंदिनीने घराबाहेर पडणेच सोडून दिले. अंगणात जाण्याचीही तिला भीती वाटू लागली.
तो आंब्याखाली, चाफ्यावर, माडाच्या झाडावर सुतार पक्ष्यांनी केलेल्या ढोलीत असा कुठेही दिसायचा. फणा उगारून तिच्याकडेच पाहत असलेला. न्हाणीघरही सुरक्षित नव्हतं. जीव मुठीत घेऊनच ती लगबगीने आंघोळ उरकायची. झोपण्याआधी पलंगाखाली, कपाटांमागे 10दा पाहून घ्यायची. तरी अंग टेकल्यावर नजर वर जायची आणि काजळलेल्या वाशांमागे कुठेतरी तो दडलेला असेल या जाणीवेने तिची झोपच उडायची. रात्रभर ती तळमळत राहायची. तिला ते पिकल्या आंब्यांमधून बाहेर पडणाऱ्या अळ्यांचे स्वप्न आठवायचे. तिचे आयुष्यही तसेच बनणार होते, वरवर सुंदर पण आतून नासके. इंद्रजितरावांकडे तर लगीनघाई तुफान वेगाने सुरू होती. पंचक्रोशीतील सर्वांनाच निमंत्रणे गेली. बडी पाहुणे मंडळी येणार होती. तिखट मिठाच्या गोडाधोडाच्या पंक्तीवर पंक्ती उठणार होत्या. नंदिनीसाठी तिच्या वजनापेक्षाही अधिक दागिने बनवले होते. त्यातील बहुतेक इंद्रजितरावांच्या 2 मयत पत्नींचेच असावेत. एक नंदिनी सोडली तर बाकी सर्वांनाच त्या दागिन्यांचे अप्रूप वाटत होते. नंदिनी, माधवराव आणि चिंतामणी सोडून प्रत्येकजण खुशीत होता. कुंडलीतील कालसर्प आणि मनाविरुद्ध करावा लागणारा विवाह याने नंदिनीला जगणेच नकोसे झाले होते. पण पित्याचे प्रेम आणि चिंतामणीची सोबत यांमुळे इथे राहिलेले दिवस तरी सुखानं जगावं म्हणूनच तिने कुठलाही टोकाचा निर्णय घेतला नाही. लग्नाच्या गडबडीत नंदिनीच्या कालसर्प दोषाचाही कौशल्याबाईंना विसर पडला. त्यात काय एवढं, लग्न होऊ द्यात म्हणजे आपोआपच नाहीसा होईल तो कालसर्प. तो काय इतक्या लांब तिच्या सासरपर्यंत सोबत करणार आहे का तिची, असं त्या म्हणायच्या. माधवरावांना मात्र खरेच चिंता होती. म्हणूनच नंदिनी आणि कौशल्याबाईंसोबत ते पुन्हा एकदा जोशीबुवांना जाऊन भेटले. लेकीच्या भल्यासाठी या सुधारक मास्तराने कर्मकांडही निषिद्ध मानले नाही. काहीही करायला लागो, नंदिनीला सुख लाभावे हीच त्यांची इच्छा होती. पातक, घोर पातक. पूर्वजन्मात हिच्या हातून प्रणयात रममाण असलेल्या नागिणीची हत्या घडली होती. म्हणूनच तो प्रेयसी वियोगात व्याकुळ झालेला नागराज या जन्मी हिच्या कुंडलीत ठाण मांडून बसला आहे. दोषशांती झाल्याने आणि गोमेदरत्न धारण केल्यामुळे तो शांत आहे. पण जसजसा विवाह योग जवळ येईल तसतसा तो चवताळेल. नंदिनीला आणि तिच्या भावी पतीला यापुढे अधिकच काळजी घ्यावी लागेल, जोशीबुवांनी सतर्क केले. कौशल्याबाईंनी लगोलग हा संदेश इंद्रजितरावांकडे पाठवला. खबरदारी म्हणून इंद्रजितरावांनी काही मुंगूस आणि गारुडी दोन्ही वाड्यांच्या आसपास आणून सोडले. त्यांचा त्या कालसर्पाने धसकाच घेतला असावा. पुन्हा एकदा तो दिसेनासा झाला. विवाहाला अवघा आठवडा उरला. पाहुण्यांनी माधवरावांचा वाडा भरून गेला. घरात सामान ठेवायला जागा उरली नाही. जवळच्या नातेवाईकांनी येऊन घराच्या राहण्यायोग्य खोल्या हडप केल्या. बायका स्वयंपाकघरात जमून कुचाळक्या करत संथ गतीने काम उरकायच्या आणि पुरुष अंगणात बसून बिनकामाच्या गप्पांमागे चहाचे कपवर कप रिकामी करत. विवाहाशी जराही देणे घेणे नसलेली बच्चे कंपनी जागा मिळेल तिथे खेळ मांडून किचाट करत बसायची. कौशल्याबाईंना तर श्वास घ्यायलाही फुरसत नव्हती. बाहेरून पावसाचा लपंडाव सुरू होता. मोठा पाऊस येण्याआधी लग्न उरकू देत हीच त्यांची इच्छा होती. या सगळ्या गदारोळापासून दूर एका अंधाऱ्या खोलीत नंदिनी अश्रू ढाळत बसायची. इंद्रजितरावांनी पाठवलेले महागडे कपडे आणि दागिने यांच्याकडे तिने ढुंकूनही पाहिले नाही. नुकतीच तिला चिंतामणीकडून एक चिठ्ठी मिळाली होती. त्यात त्याने आपले मन मोकळे केले होते. तुझे माझ्यावर असलेले प्रेम मला कळते. खरं तर त्याच्या कित्येक पट प्रेम मीही तुझ्यावर करतो. पण या प्रेमाला आता कुठलीच दिशा नाही. तुझा विवाह माझ्या डोळ्यांनी पाहावा इतके माझे हृदय कठोर नाही. म्हणून विवाहाच्या आदल्या रात्रीच मी कायमचा निघून जाईन. तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. तुझाच चिंतामणी. ही चिठ्ठी वाचून तर तिच्या संयमाचा बांधच फुटला. अश्रूंचा महापूर आला. तिची अखेरची आशाही संपुष्टात आली. लग्नाच्या आदली रात्र.
अखेरचे का होईना तिला चिंतामणीला भेटायचे होते. त्याच्या छातीवर 2 अश्रू ढाळून कायमचा निरोप घ्यायचा होता. मध्यरात्रीपर्यंत कामे उरकत बहुतेक जण जागे होते. मग मात्र एक हलकीशी सर येऊन गेली आणि सर्वांचाच डोळा लागला. अंगावर हळद आणि हाताला मेहंदी अशा अवस्थेत ती गुपचूप माडीवर गेली. चिंतामणीच्या खोलीचे दार उघडेच होते. ती आत डोकावली. अंधारा वाचून कुणीच नव्हतं. तो आपल्याला न भेटताच निघून गेला का? तिला हुरहुर लागली. डोळ्यात टचकन पाणी आलं. पण त्याची पेटी मात्र तिथेच होती. ती घेतल्याशिवाय तो कसा जाईल? तेव्हाच उघड्या खिडकीच्या झडपा वाऱ्यावर आपटू लागल्या. बाहेर वीजही लकाकली. तिने खिडकीतून बाहेर पाहिलं. अंगणापलीकडे चिंतामणी उभा होता. त्याचे डोळे सापासारखे चमकत होते. हलकासा फुटकारही तिला ऐकू आला. ती त्याच्या डोळ्यांकडे पाहतच राहिली. संमोहित झाली. आपसुकच जिना उतरून खाली आली. मागच्या दाराने अंगणात आणि अंगणाचे फाटक ओलांडून त्याच्या मागोमाग चालू लागली. लखलखत्या विजांना साक्षी ठेवत दोघेही दूर रानात दिसेनासे झाले. दुसऱ्या दिवशी पहाटेच मंडळी उठली. कामे आटपू लागली. पण नवरी कुठे? सर्वत्र शोधाशोध झाली. कौशल्याबाई डोक्याला हात लावून बसल्या. लवकरच चिंतामणीही बेपत्ता असल्याचे लोकांना कळले. म्हातारा नवरा नको म्हणून पोरगी तरुण उमद्या मास्तरासोबत पळाली असाच निष्कर्ष लोकांनी काढला. इंद्रजितरावांनाही निरोप मिळाला. त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आपली शिकारीची बंदूक घेऊन ते तावातावाने वाड्यावर आले. शिव्या देतच चिंतामणीच्या खोलीत पोचले. त्याची पेटी दिसली. त्यात खरे नावगाव सापडेल म्हणून त्यांनी लाथाडूनच ती उघडली. आतून सापाने उतरलेल्या कातीचा लांबच लांब पट्टा बाहेर पडला. जवळपास 20 फूट लांब. तो पाहून सगळेच हादरले. नंदिनीच्या कालसर्पयोगाविषयी प्रत्येकालाच ठाऊक होतं. तो सुडाने पेटलेला नागराज अखेर तिला जोडीदारीण म्हणून घेऊन गेलाच. इंद्रजितरावांचे नशीब थोर म्हणून ते वाचले. नाहीतर त्या कालसर्पाने त्यांचे काय केले असते देवालाच ठाऊक. हादरलेले लोक आपापल्या घरी परतले. कालसर्पाने एका तरण्या-ताठ्या मुलीला आपल्यासोबत नेऊन गतजन्मीचा सूड कसा पूर्ण केला हे रंगवून सांगू लागले. इथे मुंबईत नंदिनी आणि चिंतामणीचा संसार मात्र सुखाने सुरू होता. कालसर्पयोगाने नंदिनीच्या आयुष्याचे वाताहत होण्यापासून वाचवले. 2 चलाक डोक्याच्या मास्तरांनी कुंडलीतील कालसर्पाला आपल्या तालावर डोलायला भाग पाडले.